सांगलीतील धनंजय मधवाना यांनी अथक परिश्रमानंतर राईट टू प्रायव्हसी आणि व्होयोरिझम विषयावर लिहिलेले 160 कलमांचे विधेयक राज्यसभेमध्ये सर्वानुमते दाखल करून घेण्यात आले। सध्या ऑनलाईनच्या जमान्यात व्यक्तिगत सुरक्षा ही धोक्यात आली आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे संरक्षण व्हावे यासाठी हे विधेयक तयार केल्याची माहिती मधवाना यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी सरकारी वकील प्रमोद भोकरे आणि एनएसओटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमित सौदी उपस्थित होते। यावेळी बोलताना मधवाना म्हणाले, एनएसओटी लॉ महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असताना प्रायव्हसी या विषयावरील संशोधन प्रकल्प 2015 साली पूर्ण केला होता। त्यानंतर आपलं संशोधन कार्य निरंतर पुढे सुरू ठेवलं आणि व्यापक आणि परिपूर्ण संशोधनाअंती प्रायव्हसी या विषयावर पुस्तक लिहिले। या पुस्तकात प्रायव्हसी या विषयावर भारतासह जगभरातील देशांसाठी उपयुक्त ठरेल असा मॉडेल त्यांनी प्रस्तावित केलाय। काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत हे पुस्तक पोहोचल्यावर त्या पुस्तकातील कायद्याचा मसुदा लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात प्रायव्हेट मेंबर्स बिल स्वरूपात मांडण्यात यावा अशी सूचना श्री खरगे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्या होत्या। त्यानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभा खासदार श्री के.सी. वेणुगोपाल यांनी हे विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी संसद सचिवालयाकडे अर्ज केला होता। तर राज्यसभेसाठी कर्नाटकचे खासदार डॉ. सईद नसीर हुसेन यांनी संसद सचिवालयाकडे अर्ज दाखल केला होता। त्यानंतर या विधेयकाला अनेक चांदण्यांमधून पुढे जाऊन दोन्ही सभागृहाच्या कामकाजाच्या अजेंड्यावर स्थान मिळालं होतं। त्यानंतर 7 फेब्रुवारी रोजी राज्यसभेत आवाजी मतदानाने विधेयकाच्या सादरीकरणास एकमताने मंजुरी मिळाली आहे। लोकसभेत देखील अधिक कार्यवाही होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। राईट टू प्रायव्हसी याविषयी लिहिण्यात आलेले बिल, त्याचं नाव आहे दी व्होयरिझम प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल बिल 2024। हे राज्यसभेमध्ये प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आलेलं आहे। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी हे बिल इंट्रोड्यूस झालेलं आहे। तसेच लोकसभेमध्ये देखील अशा प्रकारे इंट्रोडक्शनसाठी हे बिल आता अजेंड्यावर आहे। भाजप आणि काँग्रेसच्या सर्वच लोकांनी यासाठी भरपूर मला सहकार्य केलेलं आहे। तर काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस श्री के.सी. वेणुगोपालजी यांच्याकडून हे आता लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस होण्यासाठी अजेंड्यावर विषय आहे। तर एकदा हा विषय आता इंट्रोडक्शन झाल्यामुळं पुढे जेव्हा चर्चेला येईल त्यावेळी आपल्याला सगळ्यांना हे कार्यवाही लाईव्ह टीव्हीवर बघायला मिळेल। ह्या कामात मला आमच्या लठ्ठे जे सोसायटीच्या एनएसओटी लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमित सौदी सर आणि आपले जिल्हा सरकारी वकील श्री ॲडव्होकेट प्रमोद भोकरे सर यांच्याकडून भरपूर मार्गदर्शन मिळालं। या सर्वांचे मी आभार आणि ऋणी आहे। कसं आहे की प्रायव्हेट मेंबर बिल लिहून पार्लमेंटमध्ये पाठवावं अशी अनेक वर्षापासून माझी इच्छा होती। तर 2014-15 साली मी एनएस लॉ कॉलेजमध्ये LLMचा रिसर्च करत असताना हा विषय घेतलेला होता रिसर्चसाठी। त्यावेळी डॉ. सौदी सरच माझे रिसर्च गाईड होते। तो रिसर्च LLM झाल्यानंतर सुद्धा मी पुढे कंटिन्यू ठेवला आणि मला असं समजलं होतं की फार कमी लोकांचे रिसर्च अशा पद्धतीनं महाराष्ट्रातून पार्लमेंटमध्ये गेलेले आहेत। त्यामुळे मला असं अपेक्षा होती की हा रिसर्चसुद्धा त्या लेवलचा फुल प्रूफ असला पाहिजे, त्या सर्वांगीण विचार व्हायला पाहिजे, अनेक स्टेक होल्डर्सशी त्यासाठी बोललं पाहिजे। तर पूर्ण रिसर्च मेथोडॉलॉजी फॉलो करून सर्वांगीण विचार करून ते रिसर्च आम्ही तो बिल तयार केलं। त्यासाठी बराच काळ गेला। 18 साली हे इंट्रोड्यूस व्हावं अशी अपेक्षा होती। 18चं 19, 20 असं 24पर्यंत झालं आणि मग हे 25मध्ये फेब्रुवारीला हे बिल आता इंट्रोड्यूस झालेलं आहे। हे बिल कसं आहे की आपल्या भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 21 नुसार राईट टू प्रायव्हसी एक फंडामेंटल राईट आहे। जिथं कुठं राईट असतो तर त्यासाठी एक रेमेडी द्यायला लागते आणि ती रेमेडी एका स्टॅट्यूटनं जर दिली तर तो सर्वांगीण विचार असलेली एक प्रोसिजर एस्टॅब्लिश केली जाते। तर राईट टू प्रायव्हसीबाबत जगात किंवा भारतात कुठेही असा सर्वांगीण सर्वसमावेशक प्रतिबंधात्मक रेमेडियल आणि पिनिटिव्ह म्हणजे शिक्षा देणारा असा कायदा अस्तित्वात नाही आहे। तर तो कायदा बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे की ज्याच्यामुळं प्रायव्हसी प्रोटेक्शन होईल आणि प्रायव्हसीचा भंग होण्याच्या कृतीला आळा बसेल। गुन्हा घडल्यानंतरचे सुद्धा मेकॅनिझम दिलेलं आहे, कॉम्पन्सेशन मेकॅनिझम आहे, त्यानंतर शिक्षेचं मेकॅनिझम आहे, पण होऊ नये यासाठी भरपूर यामध्ये जोर दिलेला आहे। ग्राहक केंद्रित कायदा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीचं यात मेकॅनिझम आहे। भारतामध्ये पर्यटकांना आल्यानंतर त्यांना अधिक सुरक्षित वाटेल, हॉटेल लॉजेसमध्ये सुरक्षित वाटेल, त्यामुळे टुरिझम इंडस्ट्री बूस्ट होईल, देशाचा रेव्हेन्यू वाढेल, याचा देखील यामध्ये विचार करण्यात आलेला आहे।